संयुक्त राष्ट्रांमध्ये भारतानं पाकिस्तानला फटकारलं। पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना प्रशिक्षण आणि निधी। पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांच्या मुलाखतीचा भारताकडून हवाला। मॉस्कोतील पाकिस्तानी राजदूत यांनी रशियन परराष्ट्र मंत्र्यांची भेट घेतली। भारताला रुखा, रशियाकडे पाकिस्तानची विनवणी। त्यावर दोन्ही देशांनी संयम राखावा, रशियाचं भारत पाकिस्तानला आवाहन। मोदींकडे प्रत्युत्तर देण्याशिवाय पर्याय नाही। भारताकडून कधीही मोठा हल्ला होऊ शकतो, पाकिस्ताननं तयारी ठेवावी। पाकिस्तानचे माजी माहिती प्रसारण मंत्री फवाद हुसेन चौधरी यांची एक्सपोज। पाकिस्तानला तुर्कीचं समर्थन, पाकिस्तानच्या जनतेला आमचा पूर्ण पाठिंबा। तुर्कीचे अध्यक्ष एर्दोगन यांचं वक्तव्य। भारत आणि पाकिस्तानमधील तणाव लवकरात लवकर कमी व्हावा अशी प्रतिक्रिया। पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानला भारताची धास्ती, भारत पाकिस्तानवर हल्ला करेल हे जवळजवळ निश्चित। त्यामुळे पाकिस्ताननं सैन्य वाढवलं, पाकिस्तानचे रक्षामंत्री ख्वाजा आसिफ यांचं विधान। पाकिस्तानच्या कोंडीसाठी भारत सज्ज, पूर्वेकडे जाणाऱ्या पाकिस्तानी विमानांना चीन आणि श्रीलंकेला वळसा घालावा लागणार। व्यापारी जहाजांना प्रवेशबंदी करून पाकिस्तानची भारत कोंडी करणार। भारताकडून संभाव्य कारवाई होण्याच्या भीतीनं पाकिस्तान बिथरला। पाकिस्तानचं हवाई क्षेत्र 28 ते 30 एप्रिलपर्यंत बंद राहणार। इस्लामाबाद आणि लाहोर दरम्यान प्रवासी विमानांच्या वाहतुकीलाही बंदी। भारत सरकारतर्फे पाकिस्तानी विमानांसाठी भारतीय एअरस्पेस बंद करण्याचा विचार सुरू। भारत पाक वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर विचार। पाकिस्तानकडून यापूर्वीच भारतीय विमानांसाठी आपली हवाई सीमा बंद करण्यात आली होती। पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांची चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा। भारतासोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर राजनैतिक पाठिंबा मिळवण्यासाठी यूके, तुर्की, सौदी अरेबिया, इजिप्त, अझरबैजान आणि इराणलाही संपर्क। पाकिस्तानी सैन्यामध्ये त्यांचा लष्कर प्रमुखाविरोधात सूर उमटणं ही भारतासाठी जमेची बाजू। निवृत्त कर्नल अभय पटवर्धन यांची प्रतिक्रिया। पाकिस्तानी सैन्य पराभूत मानसिकतेत दिसत असल्याचंही वक्तव्य केलं। 26 राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी भारत आणि फ्रान्समध्ये 63,000 कोटींचा करार। पाकिस्तानसोबत तणावाचं वातावरण असताना कराराला विशेष महत्त्व। वैद्यकीय व्हिसावर भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना परत येण्याचा आजचा शेवटचा दिवस। आतापर्यंत 800 पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडला, तर 1000हून अधिक भारतीय वाघा बॉर्डरवरून मायदेशी परतले। पहलगाम दहशतवादी हल्ल्याला आज एक आठवडा पूर्ण। पीडित 26 कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत, तर देशभरातून पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी। विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र। मल्लिकार्जुन खरगेंपाठोपाठ राहुल गांधींचं मोदींना पत्र। संसदेचं विशेष सत्र लवकरात लवकर बोलावण्याची मागणी। जम्मू काश्मीरमधील 48 पर्यटन स्थळं तात्पुरती बंद करण्याचे आदेश। दहशतवाद विरोधी कारवाई सुरू असलेल्या भागातील पर्यटन स्थळं बंद। कारवाई सुरू असलेल्या भागातील हॉटेल, रिसॉर्टही बंद। पहलगाम हल्ल्याच्या एक आठवड्यानंतर काश्मीरमध्ये हळूहळू पर्यटनाला सुरुवात। दल लेक परिसरात पर्यटकांचा वावर। पहलगाम दहशतवादाला प्रत्युत्तर, इंडियन स्पिरिटमधून भारतीय पर्यटकांची काश्मीरमध्ये विविध पर्यटन स्थळांवर गर्दी। भारतीय पर्यटक घाबरलेले नाहीत, हे कृतीतून दाखवलं। पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांविरोधातील मोहीम वेगानं सुरू। बैसरनलगतच्या कोकरनाग जंगलाला लष्कराचा वेढा। जमिनीवरील झडतीसह ड्रोन, इलेक्ट्रॉनिक उपकरणांद्वारे शोध मोहीम। पहलगाम हल्ल्याचा नवा व्हिडिओ समोर। पर्यटक झिपलाईनचा व्हिडिओ शूट करत असताना दहशतवादी गोळ्या झाडताना कॅमेऱ्यात रेकॉर्ड। झिपलाईन करत असताना दहशतवाद्यांचा हल्ला झाला। या प्रकरणी पर्यटक ऋषी भट आणि त्यांना झिपलाईन करवणाऱ्या व्यक्तीची एनआयएकडून चौकशी होणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।